झाली शेवटची बैठक असं म्हणाले स्वतः. कोणत्याही क्षणी जी युती आहे ती जाहीर होईल. चर्चा फेऱ्या होत आहेत मात्र अजून काही घोषणा होत नाही. अंतिम टप्प्यात आले असं सांगितलं जातं. काय नेमके कधीपर्यंत घोषणा? ते बूम लागेल बूम लागेल. बोला राऊतसाहेब, दोन ठाकरे बंधूंची युती कधी? युतीची घोषणा कधी होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं. 2 दिवस राहिले फक्त निवडणुकीला. आपण आता पाहिलं असेल की दोन्ही पक्षाचे नेते बसले होते सामनाच्या कार्यालयात. माझ्याकडे चर्चा पूर्ण झालेली आहे आणि चर्चा संपलेली आहे. जागा वाटपसुद्धा संपलेलं आहे. कोणी कुठे लढायचं याच्यावरती एकमत झालेलं आहे. कोणती अडचण दिसत नाही. ज्या अडचणी होत्या त्यात स्वतः माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालून ते दूर केलं. सर्व कार्यकर्त्यांचं समाधान होईल याची काळजी घेतली. तरीही युतीमध्ये काही गोष्टी या कटुतीने सोडवायच्या असतात. कार्यकर्त्यांच्या भावना आणि मान राखायचा असतो आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो असं आम्हाला वाटतं. आजच्या बैठकीमध्ये शेवटची बैठक आहे असं मी मानतो. आम्ही सगळे मानतो. येत्या 1-2 दिवसामध्ये त्या संदर्भात रितसर घोषणा होईल. काँग्रेसला नगर परिषदेच्या निकालात जे यश मिळालेलं आहे त्याच्यानंतर काँग्रेसची बोलणी सुरू राहतील का? तुम्ही प्रयत्न कराल का त्यांना? नक्कीच आमचे शेवटपर्यंत प्रयत्न राहतील. काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीतला एक प्रमुख पक्ष आहे. काँग्रेसची स्वतःची एक व्होट बँक आहे. आमच्या महाविकास आघाडीतला राष्ट्रीय पक्ष असलेला तो एकमेव पक्ष आहे तो इंडिया ब्लॉक. आम्ही लोकसभा विधानसभा एकत्र लढल्यावरती महापालिका जिल्हा परिषदांमध्ये आम्ही काम करावं अशी आमची भूमिका आहे. त्यांचीही आहे. पण त्यांच्या काही अडचणी आहे विशेषतः राज ठाकरेंसंदर्भात असतील. आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी आपल्याला सर्व घटक एकत्र घ्यावे लागतात. हे आम्ही त्यांच्या दिल्लीतल्या नेत्यांशीही बोललो. महाराष्ट्रात जे त्यांचं हायकमांड आहे त्यांच्याशीही बोललो आणि त्यांचं मन वळवण्याचा किंवा त्यांच्याशी चर्चा करण्याचं काम अद्याप सुरू आहे. अजून 72 तास आहेत. पण आमच्यामध्ये कोणती कटुता नाही. काँग्रेसमध्ये ना आमच्यात कटुता नाही. आम्ही त्यांची अडचण समजून घेतो. जरी ते वेगळे लढत असले तरी आम्ही एकमेकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न. नगरपालिकांमध्ये सर्वाधिक जास्त नगराध्यक्ष हे भाजपचे निवडून आलेले आहेत. त्यानंतर शिवसेना शिंदे असं आहे की तुम्ही जर विधानसभांचे निकाल पाहिले असते तेच आकडे आहेत. मशीन तशीच सेट आहे. 120 125 भारतीय जनता पक्ष करेक्ट. 54 विधानसभेलाही आणि इथे सुद्धा आणि 40-42 अजित पवार. आकडे तेच आहेत ना. त्याच मशीन तेच सेटिंग काय आणि तोच पैसा. ही आपली लोकशाही आहे. तुम्ही आकडे पहा ना. आकड्यामध्ये अजिबात बदल झालेला नाही. अजिबात बदल झालेला नाही त्यांच्या. भारतीय जनता पक्षानं मशीन त्याच पद्धतीनं फिट केली. तेच आकडे राहायला पाहिजे. आकडे तरी बदलायला पाहिजे. भारतीय जनता पक्षाचे त्याच्यामुळे पैशाचा जो गारपीट झाली पैशांची जी गारपीट झाली त्या गारपिटीपुढे कोण टिकणार? आम्ही पेरलेली शेतंसुद्धा त्याच्या खाली झोपली गेली. एक लक्षात घ्या. 30 कोटी बजेट असलेल्या नगरपालिकेवर भाजप आणि शिंदे 150 कोटी रुपये जिंकायला खर्च करतात. बजेट 30 कोटी आहे त्या नगरपालिकेवर आणि खर्च किती होतो ते 100 कोटी 150 कोटी. नगरपालिका निवडणुकीमध्ये आतापर्यंत कोणी प्रचाराला चार्टर फ्लाईट आणि हेलिकॉप्टर वापरले नव्हते. आम्ही ती कार्यकर्त्यांवर सोडल्या निवडणुका.
पण इथे स्पर्धा सत्ताधारी पक्षातच होती, कोण पुढे जात आहे. स्पर्धा आमच्याशी नव्हतीच विरोधी पक्षाशी. सत्तेतले 3 पक्ष एकमेकाविरुद्ध खेळत राहिले आणि त्याच्यामुळे पैशाचा प्रचंड धुळा उडाला. म्हटलं तर गारपीट झाली पैशाची. लोकांनाही सवय झाली पैसे घेऊन मतदान करायची. राऊतसाहेब अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये भाजपने शिंदेंना पराभूत केलेला आहे. हेच जेव्हा आम्ही शिंदेंना विचारलं, शिंदे म्हणतायत की अखेर विजय हा महायुतीचाच झाला. ठीक आहे, झाला असेल महायुतीचा विषय, मग एकमेकाविरुद्ध लढलाच कशा करता? जर महायुतीचा विजय झाला असेल तर मग एकमेकाविरुद्ध लढलाच कशाला? अमित शहाकडे गेलात कशाला? आम्हाला घ्या म्हणून सांगण्यासाठी. आणि तरी तुम्ही इथे नगरपालिकांमध्ये एकमेकाविरुद्ध लढलेला आहात. नगरपालिकेत कुठे महायुती होती? कोणाचीच युती नव्हती, कोणाची आघाडी नव्हती. जागा आम्ही मुंबई महानगरपालिकेला निवडून आणू म्हणले. आम्ही साठे असं म्हणाले की 150पेक्षा जास्त जागा मुंबई महानगरपालिकेला निवडून आणू. आणि आताचा जो निकाल जो आहे नगर परिषदेचा, तो महाविकास आघाडीला चपराक बसलेली आहे आजच्या निकालाने. असं चपराक वगैरे काही नसतं नगरपालिका निवडणुकीमध्ये. भारतीय जनता पक्ष पैशाचा खेळ आहे, सत्तेचा खेळ आहे, माणसांची फोडाफोडी शेवटपर्यंत सुरू. आत्ता निवडून आलेले नगराध्यक्ष ताबडतोब फोडण्याचा प्रयत्न सुरू झाला. आज नगराध्यक्ष निवडून आलाय शिवसेनेचा श्रीवर्धनला, आणि तुम्ही लगेच पैशाच्या बळावर त्याला फोडण्याचा प्रयत्न करता. ही तुमची नियत आहे. हा कसला विचार? हा विचाराचा विजय नाही आहे, हा पैशाचा विजय आहे. हा सत्तेच्या दहशतीचा विजय आहे. आणि हे फार काळ चालत नाही. तुम्ही जे म्हणाला की गारपीट झाली, ग्रामीण भागामध्ये पैशाची गारपीट झाली, ती गारपीट मुंबईमध्ये पण होईल का? सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं वक्तव्य केलंय. चंद्रपूरमध्ये अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसला बळ मिळालं आणि त्यातनं माझं राजकीय नुकसान झाल्याची खतखत त्यांनी व्यक्त केली. चंद्रपूरला सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळाल्या. चंद्रपूरला काँग्रेस पक्षाला मिळालेलं यश हे नेत्रदीपक आहे. तर तुमच्या पक्षांतर्गत गडबड्या काय हा तुमचा अंतर्गत प्रश्न. पण काँग्रेस जिंकली आणि भारतीय जनता पक्ष पराभूत झाला. आणि जिथे भाजपच्या नेत्यांना पराभूत करायचंच होतं तिथे बरोबर त्यांना पराभूत करण्यात आलेलं आहे. म्हणजे मशीन त्या पद्धतीने वापरल्या गेल्या. म्हणजे सुधीर मुनगंटीवार असतील किंवा अन्य कोणी असतील, सगळे काटे अशा पद्धतीनं दूर केले. भारतीय जनता पक्षाचे आमदार भारतीय जनता पक्षाचे आमदार पराग शहा यांनी एका रिक्षावाल्याला जोरदार कानाखाली काल मारली. काय सांगाल? पण एकनाथ शिंदे काही बोलले नाही त्याच्यावर. मराठी सामान्य मराठी माणसाचा कानफटात बसला. पराग जैन ह्याच्यावरती सत्तेतल्या स्वयंघोषित शिवसेनेनं तोड उघडायला पाहिजे. एक सामान्य रिक्षावाला त्याने म्हणे वाहतुकीचा नियम मोडला. एवढे कायद्याचे रक्षक हां, गौतम अडाणी मुंबईत रोज नियम मोडतो आहे. त्याच्यासाठी महापालिका सरकार नियम मोडत आहे. म्हणून हे पराग जैन कोण जे आहे का पराग शहा म्हणजे जैनच बरं का, हे महापालिका आयुक्तांच्या कानाखाली मारणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन जाब विचारणार आहेत नियम मोडला म्हणून. नियम बाह्य कामं किती चालली आहेत महानगरपालिकेत एकनाथ शिंदेकडून चालली आहेत ना, त्याशिवाय पैसा येतो का एवढा? हे शहा, मेहता, पारेख हे जे लोक आहेत यांनी नियमबाह्य कामं करूनच इतका पैसा कमवला ना. सगळ्या श्रीमंत आमदार आहेत ते, नियमाने पैसे कमवलेत का? एक रिक्षावाला त्यांना खुपतो आहे. पण मुंबईमध्ये नियमबाह्य काम करणारे असंख्य बिल्डर, व्यापारी, उद्योगपती जे आहेत त्यांच्याविषयी तोंड उघडा म्हणावं. सर हिंदीमध्ये करो, हिंदी सर, हिंदी करो सर. हिंदी किया था इसीलिए मुझे मारना गलत पड़ा. काम क्या एक रिक्शा वाले ने किया है? आप नहीं किया, आपने आपकी सरकार ने नहीं किया, मुख्यमंत्री नहीं कर, क्या है गौतम अडानी नहीं कर, अमित शाह नहीं कर, मोदी नहीं कर रहा, तो क्या करोगे आप? सर आज बैठक हुई है, कब तक जो है ऐलान जो है वो कट देखिए बैठक का सिलसिला खत्म हुआ. शिवसेना और महाराष्ट्र नवनिर्माण सेना में आज आखिरी बैठक हुई यहाँ ही. अब कल या परसों तक हमारी जो गठबंधन का ऐलान हो जाएगा, कौन कितनी सीटें पर लड़ रहा है. ये उद्धव जी और राज्य एक साथ आकर
आपको बताएंगे। योगी स्थानीय निकाय चुनाव में जो नतीजे सामने आ रहे हैं, काउंसिल का जो रिजल्ट आया है उसके बाद अभी बीजेपी की जो कार्यकर्ता है उनमें कॉन्फिडेंस बढ़ गया, ऐसा बीजेपी के नेता कह रहे हैं। देखिए, ये कॉन्फिडेंस नहीं है, ये एक अनैसर्गिक टॉनिक है, पैसा है, सत्ता है। नगर पालिका चुनाव है, हम लोग पहले हमारे कार्यकर्ताओं के ऊपर छोड़ देते थे, लेकिन अब ये इतना पैसा उनके पास है तो पैसों के बल पर ये चुनाव में भी ये लोग चार्टर फ्लाइट हेलीकॉप्टर से उठते हैं और चुनाव लड़ते हैं, पैसा देते हैं। ये कब तक चलेगा? मुझे विश्वास है ये ज़्यादा दिन नहीं चलेगा।